त्याचबरोबर मे मध्ये मोदीजींना भारताचे पंतप्रधान म्हणून 12 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे एक तपपूर्ती झाली। आणि या दोन्ही सुवर्ण योगाला भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक मंडळामध्ये ह्या 12 वर्षाच्या तपपूर्तीचे आदरणीय मोदीजींच्या भारत देशाचं नेतृत्व करत असताना ह्या सरकारने जे काही 12 वर्षामध्ये काम केलं याचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवावा म्हणून 12 वर्षाची सबका साथ सबका विश्वास ह्या पद्धतीने आज बुद्धिजीवींचं संमेलन इथे पिंपळगावमध्ये इथे घेण्यात आलं होतं। आपल्या मंडळाचं हे संमेलन घेत असताना मागच्या 15 दिवसापासून सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा शेवटच्या माणसापर्यंत संपर्क अभियान चालू आहे। हे प्रत्येक मंडळामध्ये संपर्क अभियान झालं। मोदीजींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा जो विषय स्वच्छतेचा आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक आपले ज्या जागा असतील, मंदिरं असतील, आपले जे धार्मिक स्थळं असतील, इथं स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवलं गेलं। आता सध्या पावसाने थोडीशी ओढ दिली आहे म्हणून वृक्षारोपण काही प्रमाणामध्ये कमी झालंय, पण वृक्षारोपणाचे काही कार्यक्रम इथे झाले। आपल्या समाजाच्या प्रत्येक अंगाला, प्रत्येक घटकाला तिथे पोहोचण्यासाठी मोदीजींच्या हे नेतृत्वाने जे काही काम केलेलं आहे त्याची उजळणी ह्या 12 वर्षाच्या कार्यकाळाची झाली। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्याकडे आपले भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांपर्यंत अनिकेतजी निकम आपले जे प्रख्यात असे जे वकील आहेत त्यांचं इथं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभलं। आणि ह्या 12 वर्षाच्या तपाच्या कार्यकाळाचा जे काही विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत त्याचा एक भाग आपल्या पिंपळगावमध्ये आता संपन्न झाला। दादा, आपलं विकसित भारत उद्दिष्ट काय आहे? 2047 पर्यंत कोणकोणती कामं आपण 2047 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना भारत हा विकसित देशांच्या यादीमध्ये जायला पाहिजे। आजही आपण विकसनशील देशाच्या यादीमध्ये आहोत, म्हणजे विकसित देश जे पाश्चिमात्य देश आहेत, अमेरिका आहे, याच्यामध्ये जे सामान्य माणसाच्या आयुष्यामधले जे गुणांक असतात ते पोहोचण्यापर्यंत आपला देश हा विकसित व्हावा हे स्वप्नच नुसतं उराशी न बाळगता या स्वप्नावर काम करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आपल्या सर्व उपाययोजना ह्या विकसित भारताकडे नेण्यासाठी 2047 पर्यंत नेण्यासाठीचे जे काम करतोय हे स्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठीच हे काम गेल्या 12 वर्षापासून चालू आहे। आणि 47 मध्ये नुसतीच आपली आर्थिक क्षमता वाढली म्हणजे आपण जीडीपीच्या ह्या पूर्ण जगामध्ये तिसरी सर्वात मोठी आपण अर्थसत्ता झालो म्हणजेच आपण विकसित झालो असं नाहीये। तर विकसित देशांचे मानांकन वेगळे वेगळे आहेत। आपल्या अनेक त्याच्यामध्ये इंडायसेस आहेत, ह्युमॅनिटेरियन इंडायसेस आहेत, त्याच्यामध्ये जे काही आपल्याकडे एम्प्लॉयमेंट आहे, आपले पर कॅपिटा जीडीपी जो आहे त्याच्या बरोबर दारिद्र्य रेषेच्या खालचे आणि दारिद्र्य रेषेच्या वरचे किती आहेत, त्याच्यामध्ये एज्युकेशनचे इंडायसेस, अनेक इंडायसेस मधनं विकसित देशाचे इंडायसेस ठरतात आणि त्या कॅटेगरीमध्ये भारत जावा याच्यासाठीच हा सगळा अट्टहास, याच्यासाठीच प्लॅनिंग, याच्यासाठीच नियोजन हे सर्व चालू आहे। 12 वर्षापासून देश विकासाच्या वाटेवर विरोधक सांगताय की प्रोपगंडा आहे, जसं की विरोधकांचं म्हणणं प्रोपगंडा आहे। आणि एक आता निर्देशन करण्याचा विषय आहे, शेती हा महत्वाचा पार्ट आहे। आज शेतकरी पिसला आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या बोलण्याची शेतकऱ्याचे निसर्गाशी जी काय झुंज आहे, आज आपण जर पाहिलं असेल तर अनेक नैसर्गिक आपत्ती येतात, निसर्गामध्ये लहरीपणा हा वाढत चाललेला आहे। ग्लोबल वॉर्मिंगचे जे विषय आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या थर्ड वर्ल्ड कंट्रीजला इथं त्याच्या सामोरं जावं लागतंय। पण शेतकऱ्याची निसर्गाशी जी झुंज आहे याच्या मागे, शेतकऱ्याच्या मागे शासन हे भरभक्कमपणे उभं आहे। आपण जर नुसतं आपण एकीकडे म्हणतो की विरोधक म्हणतात की हा प्रोपगंडा आहे, पण विरोधक नुसतं प्रोपगंडा म्हणून म्हणतात। एकदा समोरासमोर बसून शेतकऱ्याच्या मागे कुठल्या शेतकरी हिताच्या आड सरकार आलेलं आहे किंवा कुठला एखादा निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात आहे, शेतकऱ्यासाठीच जे काही निर्णय आहे हे सर्व निर्णय, सर्व योजना, सर्व उपाययोजना हे शेतकऱ्याच्या हिताच्याच आहेत।
एखादी योजना आपण करत असताना त्याच्यातनं सगळ्या शेतकऱ्यांचा लाभ होतो असं नाही, पण अनेक शेतकऱ्यांना, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तो लाभ पोहोचवावा म्हणूनच सर्व योजना आहेत. आज आपण मोदीजींच्या जर सगळ्या योजना जर पाहिल्या असतील तर नुसतेच काय आपण महिला, कष्टकरी, शेतकरी, कामगार, हा एखादी योजना महिलांसाठी पण जी आहे, पण आपली ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर सगळे शेतकरी आहेत. आपण उज्ज्वला गॅस योजनेचा जरी लाभ डायरेक्ट शेतकऱ्याचा नाही म्हटला तरी इनडायरेक्ट शेतकरी कुटुंबाचा लाभ आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. आज आपण ज्या विमा योजना ज्या मागच्या काळामध्ये होत्या त्याच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विम्याचा लाभ हा शेतकऱ्यांना कधीच नव्हता. विम्याच्या बरोबर आज शेतकऱ्यांसाठी अनेक बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी या ई मंडी पासून तर अनेक उपाययोजना आपण शेतकऱ्यांसाठीच ह्या होत आहेत. आणि त्याच्यामुळे हा प्रोपोगंडा विरोधक म्हणून आपण म्हणू शकतो, पण आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला, सामान्य माणसाला त्याच्या आयुष्यातला झालेला बदल हा नक्कीच माहिती. मागच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल, आता शेतकऱ्याशी सर्वात निगडीत जो प्रश्न असतो हा युरियाचा किंवा खतांचा तुटवडा. या 12 वर्षामध्ये तुम्हाला खतांचा तुटवडा कधीच जाणवलेला नसेल. आज आपण एवढ्या मोठ्या आखातामध्ये ते युद्ध जेव्हा चाललं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचा आपल्याकडे इम्पोर्ट व्हायचा, तरी आजही अजून पेरण्या जरा सुरू व्हायच्या आहेत, पण मागच्या वर्षी, या वर्षी पण तुम्हाला कधीच खतांचा तुटवडा कधी जाणवणार नाही. आणि त्याच्यामुळे एखादी योजना आपण सांगावी की ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यावर मला सांगता येईल. मोगम तुम्ही जर बोललात तर मला त्याच्यावर सांगता येणार नाही. पण शेतकऱ्याच्या मागे, शेतकऱ्याला एखादी नैसर्गिक आपत्ती पण आली असेल, शेतकऱ्याला कधी जर कुठल्या निसर्गाला सामोरं जात असताना ज्या गोष्टीची गरज पडत असेल, या सर्व प्रमाणामध्ये हे भारताचं सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, भरभक्कमपणे शेतकऱ्याच्या मागेच आपल्याला उभं दिसेल. कांद्याचा प्रश्न प्रचंड ज्वलंत होती आता. कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे. कांदा हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपला इथं मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरीच आहे. आपण जर पाहिलं असेल तर विरोधक नुसती भोई थोपटत राहतात. विरोधकांनी एखादी उपाययोजना सुचवावी आणि ती उपाययोजना लागू करायला सरकार तयार आहे. आपल्यालाही कांद्याचा प्रश्न सर्वांना जिव्हाळ्याचा असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की उत्पादकता जेव्हा वाढते तेव्हा भाव कमी होतात. हे कांद्याच्याच बाबतीत नाही, हे प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये आहे. कांद्याला आपण ऐतिहासिक जर आता 2014 पासून, जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार इथं महायुतीचं आहे, तेव्हापासून जर पाहिलं असेल तर क्वचित 2-4 उदाहरणं सोडले तर कांद्याला कायम उच्चांकी भावच मिळालेला आहे. 2014 पासून आतापर्यंतचा तुम्ही कांद्याचा पूर्ण अभ्यास करा. आपल्या जिल्ह्यामध्ये मी कांद्याच्या विषयावर अत्यंत बारकाईने लक्ष देऊन मी कायम सरकार आणि शेतकऱ्याच्या मध्ये दुवा म्हणून काम करत असतो. आणि त्याच्यामुळे मला याचे, मी जे काही तुम्हाला सांगतो हे अत्यंत जबाबदारीने सांगतो. मागच्या काळामध्ये जेव्हाही केव्हा कांद्याचे भाव गडगडले, काँग्रेसच्या सरकारने कधी रुपया फेकून शेतकऱ्याकडे मारला नसेल. मागच्या काळामध्ये मोदीजी आपले जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा हरिश्चंद्र चव्हाण साहेब, आम्ही स्वतः मोदीजींकडे गेल्यानंतर तात्काळ, तुम्हाला आठवायचं असेल, दुसऱ्या दिवशी 200 रुपये आपल्या सरकारने दिले. एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कांद्याचे भाव गडगडले, तेव्हा 300 रुपये आपल्या सरकारने दिले. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये ही फक्त गैरसमज पसरवला जातो, निर्यात बंद आहे, निर्यात खुली नाही. मागच्या अनेक वर्षापासून निर्यात कधीच बंद राहिलेली नाहीये. आपल्याला कांद्याचा भौगोलिक आपल्याला थोडासा अभ्यास करायला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आपला बांगलादेशला जायचा, श्रीलंकेला जायचा. आज त्या दोन्ही देशांची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्याकडे गृहयुद्ध, आणि याच्यामुळे एक्सपोर्टवर पण बाधा येतात. आणि त्याच्यामुळे हा एक्सपोर्टही कुठं कुठं एफेक्ट होतो. पण कुठलाही एक्सपोर्ट हे झाला की त्याला आपल्या एक्सपोर्टचं धोरण कुठंतरी कारणीभूत आहे असंच त्याला लेबल लावलं, हे काही चुकीचं आहे. त्याच्यामुळे कांद्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मागे शासन कायम उभं राहतं. शासनाला जी कुठली उपाययोजना आपण, केंद्र सरकार असेल, राज्याला आपण सुचवतो ती तात्काळ अंमलात आणण्यासाठी शासन पण त्याला कटिबद्ध आहे.